तर मित्रांनो, आज मला उठायला खूप लेट झालं होतं. भाऊने मला उठवलं की चल लवकर, पप्पांची बाईक रस्त्यातच बंद पडली असं म्हणाला. ती बाईक आपल्याला घ्यायला जायची आहे म्हणून आम्ही पटापट ती बाईक घ्यायला गेलो. ती बाईक पप्पाने माझ्या भावाच्या घरासमोर उभी करून दिली होती. घ्यायला गेलो तर ती बाईक चालतच नव्हती, म्हणून भावाने काहीतरी कारागीर करून ती चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथं माझा भावाचा मुलगा आला. त्याला विचारलं, म्हटलं ही खुर्ची कोणाची, तर त्याने त्या खुर्चीलाच किस करून दिलं. त्यानंतर परत आलो. परत येऊन मी जेवण केलं. त्यानंतर जेवण करून मी आमच्या घराच्या बाजूला एक शेत होतं, म्हणजे आम्हीच बनवलेलं. तिथे मी फिरायला गेली होती. एक छोटीशी जमीन होती घराच्या बाजूला, तिथं आम्ही शेतासारखं बनवून दिलं होतं. पूर्णपणे हिरवी झाडे लावली होती आम्ही, आणि भाजीपाला पण लावायचो. तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्या शेतात कढीपत्ताचं झाड लावलं होतं, आणि हे कोणतं तरी फ्लावर होतं. खूप छान दिसायचं, पांढरं शुभ्र. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळी मी चहा बनवला. मी स्वतः चहा बनवून पिला. एकदम पावसाचं वातावरण एकदम छान होतं. त्या पावसाच्या वातावरणामध्ये मी चहा पिला. त्यानंतर मी गॅलरीमध्ये झाडू मारला, कारण की गॅलरीमध्ये खूप घाण होती. पप्पांनी कार लावलेली होती, ती कार काढून टाकली होती. बाय.